लोकसभा निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। या महायुद्धामध्ये मला कोणालाही जखमी करायचं नाही, तर समाजातील एकी या युद्धामध्ये मला टिकवायची आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर पंतप्रधान मोदींनी मला उमेदवारी दिली असं पंकजा मुंडेंनी परत एकदा म्हटलं आहे। पंतप्रधान मोदींचा आदेश आल्यावर पाळावाच लागतो असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। ही महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता जखमी नाही झाली पाहिजे, कोणाही समुदायाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे, कोणाही एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर, ही माझी भावना आहे। मी कुठेही माझा अहवाल तयार करून सगळीकडे फिरले नाही की मला ही उमेदवारी द्या। ही उमेदवारी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोर कमिटीमध्ये माझी फायनल केली। माझी तर इच्छा होती की प्रीतमताईंनाच द्यावं, मी जाहीर स्टेटमेंटही दिलं होतं, कारण 10 वर्ष त्यांनी खूप कष्ट घेतले, काम केलं। राजकारण 100% त्यांनी केलं नाही, फक्त कष्ट घेतले, काम केलं, पण नाही माझी निवड केली। निवड केल्यानंतर आदेश माझा प्रधानमंत्र्यांनी स्वतः आदेश असल्यावर आपण तो पाळावाच लागतो।